रामकृष्ण हरी. नाथांनी लेखणी आता कायमची खाली ठेवली होती. लोकांत ते वावरत होते, हसत होते, खेळत होते, कीर्तन प्रवचन करीत होते. पण मनानं ते आताशा फारच अंतर्मुख झाले होते. रामकथा त्यांनी अर्धवट सोडली. पुन्हा लिहायला घेतलीच नाही. त्यांना रामकथेचा शेवट सतत आठवत होता. तिथं रामावताराचं कार्य संपलेलं होतं. तो शेवट म्हणजे शरयू गंगेतील रामाचं आत्मसमर्पण. एके दिवशी त्यांनी लोकांना सांगून टाकलं, मला आता तिकडचं बोलावणं आलं आहे. तिकडचं म्हणजे कुठलं नाथ महाराज? तिकडलं म्हणजे आपण जिथून आलो तिकडचं. काय म्हणताय काय नाथ? मग आम्हाला वाली कोण राहणार? पण नाथ, तुम्ही गेल्यावर या जगात राहिलंय काय आमचं? कोण आम्हाला पुसणार? कोण आमचे अश्रू पुसणार? कोण आम्हाला कैवल्याचा मार्ग दाखविणार? तुम्हाला सांभाळणारा, तुमचं सर्वतोपरी रक्षण करणारा तो प्रभू रामचंद्र समर्थ आहे. त्याला विसरू नका म्हणजे झालं. शुद्ध नीतीनं वागा आणि परमेश्वरावर प्रेम करा. त्याची भक्ती करा. तोच तुमचा खरा तारक आहे. आता माझ्यावरील प्रेम वाढवू नका. मला आणखी अडकवू नका तुमच्या प्रेमपाशात. या साऱ्या प्रेमपाशातून मला आता मुक्त झालंच पाहिजे. जसा निर्विकार आलो तसा निर्विकार गेलं पाहिजे. देवाच्या लाडक्या भक्तांनो, पाण्याचा थेंब सागरातूनच आला. तो आता सागराकडे जात आहे. आपलं अस्तित्व मिटवून सागराशी मिळून जात आहे. सागररूप होत आहे. त्याच्या या भाग्याच्या आड आता तुमचं प्रेम येऊ देऊ नका. खूप प्रेम केलंत माझ्यावर. जन्मोजन्मी फिटणार नाही ते. तुमच्यातच देव मला दिसला म्हणून रमलो इथं इतके दिवस. आता मला गेलंच पाहिजे. तिकडून रागावणं होईल ना? ती पहा हाक मला ऐकू येत आहे. मला ओ दिलीच पाहिजे. नाथ, आपण लवकरच जाणार असं म्हणत असल्याची वार्ता चहूकडं वाऱ्यासारखी पसरली. सर्वांना धक्का बसला. नाथांकडची लोकांची वर्दळ वाढू लागली. वाडा, महार, मांग, चांभार, ब्राह्मण, फकीर, वडारी अशा नाना थरांतील लोकांनी नुसता गजबजून गेला होता. नाथांनी या साऱ्या लोकांच्या हळव्या भावना जाणल्या. त्यांना आपल्या वियोगाच्या कल्पनेचं दुःख होऊ नये म्हणून त्यांची मनं त्यांनी कीर्तनात प्रवचनात गुंतवून ठेवली. कधी गारुड्याचं सोंग घेऊन, कधी वासुदेवाचं सोंग घेऊन, तर कधी महाराचं सोंग घेऊन त्यांनी त्यांना हसत खेळवत ठेवलं. पण लोकांच्या या साऱ्या आनंदाला लागलेली नाथ लवकरच जाणार या जाणीवेची काळजी पुसली गेली नाही. लोक हे सारे खेळ संपले म्हणजे पुन्हा त्या जाणीवेनं खिन्न होत. नाथांनी उद्धवाला बोलावून घेतलं आणि म्हटलं, उद्धवा, तुला आमचे सद्गुरू गेल्यावर षष्टीचा उत्सव का साजरा करायचा ते सांगितलं होतं, आठवतं ना? होय नाथ महाराज. त्याच वेळी तुला मी म्हटलं होतं या षष्टीला पुढील भविष्यात आणखी काही घडणार आहे म्हणून. काय घडणार म्हणता नाथ? या षष्टीलाच आम्ही जाणार, श्री सद्गुरूंना भेटायला जाणार. उद्धव अक्षरशः खाली कोसळला. षष्टीचा दिवस जसजसा जवळ येत चालला तसतसा नाथांच्या घरच्या उत्सवाला, कीर्तनाला, भजनाला, नामस्मरणाला निराळाच रंग चढत होता. नाथ लोकांना हेतुतः यात रंगवून टाकत होते. षष्टीच्या आदल्या दिवशी नाथांनी लोकांना आपल्या शेवटच्या प्रवचनात उपदेश केला. कोणी कोणाचा छळ करू नका. नवऱ्यानं बायकोचा, सासूनं सुनेचा,
पती पत्नींनी घरच्या वृद्धांचा, बाहेरच्यांचा, पशुपक्ष्यांचा, त्या साऱ्यांत एकाच आनंदघन परमात्म्याचा आत्मरूपानं वास होत आहे. तो त्यांचा आत्मा तळमळला म्हणजे परमेश्वरच तळमळतो. प्रपंच उत्तम करा, पण प्रपंचात अडकून पडू नका. हे सारं विश्व परमात्म्याचंच आहे. त्यानं या जगात कर्म करण्यासाठी आपली नियुक्ती केली आहे. तेव्हा तुमचा प्रपंच हा तुमचा नाही. तुमची मुलं बाळं, घरदार सारं काही त्याचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काम करता. या भावनेनं प्रपंच करा आणि प्रपंचातून आपली सुटका करून घ्या. कमळ पाण्यात राहूनही पाण्याचा आपल्याला स्पर्श होऊ देत नाही, तसा प्रपंचातील कर्मांचा, कर्मफळांचा तुम्हाला स्पर्श होऊ देऊ नका. अगदी निर्लेप राहा. माणसानं माणसाचा द्वेष करणं पाप आहे. माणसाचा देह हे परमेश्वराचे मंदिर आहे. या भावनेनं माणसाशी वागा. मनुष्य मात्रावर प्रेम करा. स्पृश्यास्पृश्य भाव टाकून द्या. एकमेकांना आनंदानं भेटा. यानंच तुम्हाला देव भेटेल. परमेश्वरार्पण बुद्धीनं प्रपंचातील कर्म करीत राहा आणि अंतःकरणात परमेश्वर प्रीतीचे शुद्ध झरे वाहू द्यात. संत सज्जनांचे पाय धरा, ते तुम्हाला तारतील. अहंकाराचा वारा लागू देऊ नका. समत्व भावानं परस्परांवर प्रेम करा. नाथांनी अथांग जनसमुदायासमोर हात जोडले आणि म्हणाले, तुम्ही सारेजण संत व्हा. कसे? आता वंधू जे सज्जन, जे का आनंद चितघन, वर्षताती स्वानंद जीवन, संतप्त निववावया. की ते भूत दयाळनव, की माहेरा आली कणव, ते भोगावरी न विटती, त्यागावरी न उठती. आपुलिये सहज स्थिती, स्वये वर्तती सदा. ते ज्ञातेपणा न मिरविती, पिसेपण न दाविती. स्वरूप पुंज विस्मृती, गळुनी वर्तती निजांगे. प्रेमा आंगीची जिरला, विस्मये येऊची विसरला. प्रपंचू परमार्थ एकू जाहला, हा ही ठेला विभाग. गंगा दुथडी भरून वाहत होती आणि नाथांच्या वाणीला तर महापूर आला होता. आजवर त्यांनी लोकांना खूप काही सांगितलं, तरीही आज आपल्या हृदयीचं सारं आर्त लोकांपुढं व्यक्त करावं असं त्यांना वाटत होतं. पण नाथांच्या तोंडून आता शब्द बाहेर पडत नव्हते. त्यांनी आपलं प्रवचन इथंच थांबवलं आणि हाती वीणा घेऊन गंगाकाठच्या एका देवालयात रामकृष्ण हरीचा मंत्र म्हणत बसले. इकडे भक्त लोकांचे भजनाचे फड पडले होते. सारे लोक हरिभजनात तल्लीन झाले होते. नाथांचं लक्ष आता तिकडं नव्हतं. ते रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणत असताना नामरूप होऊन गेले होते. त्यांना कशाचंच भान नव्हतं. डोळ्यातून अश्रुधारा घळाघळा वाहत होत्या. त्यांच्या तोंडून होणाऱ्या रामकृष्ण हरी या मंत्राच्या उच्चारातून साऱ्या विश्वाचं कारुण्य व्यक्त होत होतं. लोककल्याणासाठी अखंडपणे वाहत राहणाऱ्या गोदामाईचं वैश्विक कारुण्य नाथांच्या डोळ्यांतून वाहत होतं. सर्वत्र शांतता पसरली होती. भजनी मंडळी आणि भक्त लोक पेंगुळले होते. गोदामाईचा झुळझुळ आवाज, नाथांचा करुणाभरी आवाजातला रामकृष्ण हरी या मंत्राचा जप आणि त्या जपाला साथ देणाऱ्या वीणेचा मंजूळ मधुर आवाज तेवढा ऐकू येत होता. अशा शांत वातावरणात नाथांनी डोळे उघडले. थोडा वेळ वीणा स्तब्ध झाली.
सारंच वातावरण नीरव झालं. ऐकू येत होता तो फक्त गोदामाईच्या वाहत्या पाण्याचा झुळझुळ नाद. फाल्गुन वद्य षष्टीचा दिवस उजाडला होता. नाथ उठून उभे राहिले. वीणा तशीच गळ्यात अडकवून ठेवलेली होती. अष्टदिशांना त्यांनी नमस्कार केला. देवापुढं हात जोडून उभे राहिले आणि करुणार्द्र वाणीनं देवाला विनवलं, हे मुरारी, तुझा संदेश घेऊन तुझ्या या कर्मभूमीवर मी आलो. तुझ्याच प्रेरणेनं आणि आशीर्वादानं, तुझ्या रूपानं या जगात वावरणाऱ्या लोकांना तुझा संदेश पोहोचवला. काही कसूर झाली असल्यास क्षमा करा. मी तुझाच होतो, तुझाच म्हणून या जगात वावरलो आणि तुलाच या जगात सर्वत्र पाहिलं. मनी मानसी मुरवून ठेवलं. या देहातील आत्मरूपाला तुझा वियोग कधीच सहन झाला नाही. तूच या आत्मरूपानं सदैव माझा पाठीराखा झालास. तुलाच मी सद्गुरूत पाहिलं. सद्गुरूच्या रूपानं तूच या मातीची मूर्ती घडवलीस. हे प्रभू, आज मला तुझी हाक स्पष्ट ऐकू येत आहे. चहूबाजूंनी मला कवटाळून घेण्यास उत्सुक झालेला तू मला माझ्या डोळ्यांना दिसतो आहेस. तुझ्या मिठीत आता विरून जावं म्हणून या जीवाला आता कळा लागल्या आहेत. आता उरलं सुरलं अंतरही असह्य होत आहे. हा देह मी इथंच या पवित्र गोदामाईत ठेवत आहे आणि जीवनातल्या साऱ्या कळांनिशी तुला भेटायला येत आहे. हे विश्वरूपा, अनंता, आनंद घना, आता अनंतत्वात मी माझं शेष अस्तित्व मिटवून घेत आहे. तू तुझं सारं कारुण्य माझ्यावर लोटून मला तुझ्यात समरसून घे. हा बघ मी निघालोच. असं म्हणून नाथांनी पूर्व दिशेला तोंड केलं. सर्व स्थावर जंगमाचा आत्मा जो सूर्य, त्या सूर्यदेवाला वंदन केलं आणि गळ्यातील वीणा पुन्हा हातात घेऊन रामकृष्ण हरी हा मंत्र वीणेच्या सुरात आणि गोदामाईच्या लाटांच्या तालात गात गात नाथ गोदामाईच्या कुशीत शिरले. नाथांच्या पदस्पर्शानं गोदामाई शहारून गेली. घोटाभर पाणी नाथ तसेच पुढे जात राहिले. गुडघाभर पाणी, कमरेपर्यंत पाणी लागलेलं होतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि नाथांना गोदामाईनं आपल्या कुशीत पूर्णपणे सामावून घेतलं. गोदाकाठी शांत प्रशांत वातावरण. वीणेच्या झंकारात शब्द मात्र घुमत राहिले. रामकृष्ण हरी. होय की, भजन थांबल्यावर समजलंच नाही केव्हा डोळा लागला ते. पण नाथ कुठे आहेत? रात्रभर देवळात नामस्मरण करीत बसले होते. त्यांची चौकशी केली कुणी? कुणाला भान होतं त्यांचं? नाथांनीच त्यांना भजनात, नामसंकीर्तनात असं काही बुडवून टाकलं होतं की नाथ आपल्या अवतीभोवती आहेत याचंही भान राहू नये. खरंच असा साधू पुरुष होणार नाही. त्याच्या रूपानं देवच नांदतोय आपल्यात. या प्रपंचात कोणत्या दुःखाला म्हणून उणीव नाही, पण या देवानं प्रपंचातनं वर काढलं आपल्याला. जमलेल्या भजनी मंडळीत जाग येऊन चर्चा चालली होती. इतक्यात वरच्या अंगाला देवळापाशी काहीतरी गडबड गोंधळ चाललेला दिसला. नाथ कुठं आहेत? इथंच बसले होते या देवळात. आपले भजनी फळ उठेपर्यंत नामस्मरण करीत बसलेले मी पाहिले त्यांना. मग नाथ कुठं गेले? सर्वत्र गडबड गोंधळ उडाला. जो तो नाथ कुठे गेले या एकाच प्रश्नानं गोंधळून गेलेला होता. शोधाशोध सुरू झाली. कुणाला समजेना. मी आता लवकरच जाणार.
नाथांचे बोल भक्त मंडळींच्या कानात घुमत राहिले होते. त्यांच्या मनात त्याच शंकेची पाल चुकचुकली. धीर सुटत गेले आणि सर्वत्र एकच कोलाहल सुरू झाला. नाथ, आम्हाला सोडून कुठं गेलात? नाथ, आम्हाला असं कसं फसवून गेलात? नाथ, आम्हाला अनाथ करून का हो गेलात? भक्त मंडळींच्या शोकाला पारावार उरला नाही. त्यांना आता कळून चुकलं होतं. नाथ आपल्यातून निघून गेले. तेवढ्यात गंगेच्या काठावरून कुणाची तरी आरोळी ऐकू आली. ती पहा नाथांची वीणा गोदामाईच्या पाण्यावर तरंगते आहे. सर्वांच्या नजरा गोदामाईकडे वळल्या. क्षणभर सारं वातावरण स्तब्ध राहिलं आणि दशदिशांना भेदून जाणारा एकच जयघोष असंख्य मुखातून बाहेर पडला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, एकनाथ महाराज की जय.